सर आता तुम्ही हे जे 100 डेज वेकेशन करताय ते तुम्ही तुमच्या 45 to 50 ह्या एज ग्रुपमध्ये तुम्ही करता आहात. भारतामध्ये जो एज ग्रुप आहे, जो पॉप्युलर एज ग्रुप आहे तो 30 to 40 आहे. राईट. आता एखाद्याला तुमची जी लाईफस्टाईल आहे, जसं तुम्ही स्काय डायव्हिंग केलेलं आहे, फरारी तुम्ही ड्राईव्ह केली युरोपमध्ये आणि 100 डेज वेकेशन केलं, ही लाईफस्टाईल प्रत्येकाला त्याच्या 40s मध्ये एन्जॉय करायची. राईट. तर त्याने कुठून स्टेप्स घ्यायला चालू करायला पाहिजे इफ हिज एज इज 30? सी, इफ यू वॉन्ट टू लिव्ह दिस लाईफस्टाईल अर्ली, मी पण माझ्या वयाच्या 32व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. सो इन अ वे आय वॉज ऑल्सो लेट. बट इफ यू रिअली वॉन्ट टू डू दिस इन ॲट द एज ऑफ 35-40, स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली. तुमच्या पहिल्या पगारापासनं किंवा बिझनेसमध्ये असेल तर पहिल्या इन्कमपासनं गुंतवणूक सुरू करा. आणि टार्गेट हे ठेवा, माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचा इन्कम जो आहे त्याच्या 40% गुंतवणूक करा. आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे कराल, तुमचे मित्र, तुमचे घरचे लोक सगळे तुम्हाला हसणार आहेत, सगळे तुम्हाला वेडा म्हणणार आहेत की काय करतो, लोक सगळे आजूबाजूला मजा करतायत आणि तू गुंतवणूक करतोय. पण दिस इज दी राईट वे. अर्ली इन्व्हेस्टमेंट करा अँड देन इफ यू रिमेन इन्व्हेस्टेड, 20व्या वर्षी 21व्या वर्षी नॉर्मली माणूस कमवायला लागतो किंवा 25व्या वर्षी, तिथून पुढे 15 वर्ष तुम्ही गुंतवणूक केली, दिस काइंड ऑफ लाईफस्टाईल इज इझिली अवेलेबल. आणि याला फार पैसे लागत नाही, प्लॅनिंग योग्य लागतं, कन्सिस्टन्सी लागते.